भारतीय जनता पार्टीची आत्तापर्यंतची जी वाटचाल राहिली आहे त्यात केवळ निवडणूक जिंकणे हे आमचे तत्व किंवा उद्देश कधीच राहिले नाही, तर निवडणुकीच्या माध्यमातून जनतेला दिलेला शब्द आणि अभिवचने पूर्ण करणे हेच आमचे प्रमुख काम आहे, असे प्रतिपादन भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर यांनी भव्य सत्कार समारंभात केले। अखिल भारतीय प्राथमिक शिक्षक संघ आणि पनवेल महानगरपालिका शिक्षण विभागाच्या वतीने नवनिर्वाचित लोकप्रतिनिधींच्या भव्य सत्कार समारंभ पनवेल शहरातील आद्य क्रांतीवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात शुक्रवारी संपन्न झाला। या सोहळ्यामध्ये भाजपचे प्रदेश चिटणीस आमदार प्रशांत ठाकूर, पनवेल महापालिकेचे महापौर नितीन पाटील, उपमहापौर प्रमिला पाटील, सभागृह नेते ॲडव्होकेट प्रकाश विनेदार, स्थायी समिती सभापती बबन मुकादम आणि पनवेल पंचायत समितीचे उपसभापती भूपेंद्र पाटील यांचा भव्य सत्कार करण्यात आला। या कार्यक्रमाला भाजप जिल्हा चिटणीस रविनाथ पाटील, महापालिका शिक्षणाधिकारी रमेश चव्हाण, शिक्षण संघाचे जिल्हाध्यक्ष सोपान चांदे, सरचिटणीस विनोद जोशी यांच्यासह अनेक मान्यवर आणि शिक्षक मोठ्या संख्येने उपस्थित होते। यावेळी आमदार प्रशांत ठाकूर यांनी स्पष्ट केले की एखादी व्यक्ती पदावर किती काळ आहे यापेक्षा त्या पदावर राहून त्याने लोकहिताची काय कामे केली यावरूनच त्याचे यश मोजले जाते आणि या कसोटीवर माझे सर्व सहकारी आपल्या सर्वांच्या शुभेच्छांच्या आधारे यशस्वी होतील असा विश्वास व्यक्त केला। ज्यांनी ज्यांनी आजवर मला मार्गदर्शन केलं आणि ज्यांनी ज्यांनी आजवर थोडी बहुत ताकद दिली, त्या ताकदीच्या आणि त्या सत्तेच्या आधारे काही निर्णय जर घेता आले तर ते निर्णय सातत्याने लोकहिताचे असले पाहिजेत याकडे आमचं लक्ष आहे, ज्याचा उल्लेख प्रकाश विनेदार यांनी केला, ज्याचा उल्लेख महापौरांनी केला। तेच पुन्हा एकदा भाषणाच्या शेवटी सांगेन की जरी जिल्हा परिषदेत सत्ता आली, जरी पंचायत समितीत सत्ता आली, पुढचा सगळा अनुभव याच्या आधीचा हा मी त्या ठिकाणी प्रत्यक्ष काम नसेल केलेलं, आम्ही कोणी कदाचित या ठिकाणी भूपेंद्र पाटील वगळता प्रत्यक्ष काम नसेल केलेलं, पण जे त्या काळात चुकीचं घडलं ते चुकीचं अजिबात घडू देणार नाही आणि तुमच्या सगळ्यांच्या माध्यमातून तुमच्यावर असलेली मुख्य जबाबदारी संस्कार, शैक्षणिक संस्कार, त्या जबाबदारीवरती तुम्हाला सातत्याने लक्ष देता यावं आणि ही आता हे हातात असलेली जी पिढी आहे ती पिढी तुमच्या समोर जेव्हा शिक्षण घेत असते त्यावेळेला चांगले संस्कार आणि चांगलं शिक्षण, दर्जेदार शिक्षण त्या विद्यार्थ्यांना देता यावं यासाठी जे जे आपण सुचवाल ते पुढच्या कालावधीमध्ये जिल्हा परिषद, पंचायत समितीच्या आणि महापालिकेच्या ही विभाग यामध्ये आहे यांच्या कारभारामध्ये अंतर्भाव त्याचा आपण करून चांगल्यातल्या चांगल्या शिक्षणासाठी पनवेल महापालिका शिक्षण मंडळ आणि पंचायत समिती आणि रायगड जिल्हा परिषद ओळखली जाईल असं काम येणाऱ्या कालावधीमध्ये करूया आणि त्या माध्यमातून आपण या समाजाच्या प्रति कटिबद्ध आहोत, त्या समाजाला आपण चांगली सेवा देण्याचं अभिवचन या कार्यक्रमाच्या निमित्तानं देऊया। पुन्हा एकदा आपल्या सर्वांना धन्यवाद देतो। मी आपणा सांगू इच्छितो की त्यावेळच्या शिक्षण पद्धतीमध्ये शिक्षक हा सरकारचा आणि समाजाचा एक मधला दुवा होता। संपूर्ण राजकारणाचा केंद्रबिंदू हा त्या गावातील शिक्षकाभोवती फिरत असे आणि शिक्षक ज्या दिशेने राजकारणाकडे बघेल त्या दिशेने तो गाव त्या दिशेने तो बघायचा। परंतु आजची परिस्थिती ही बदलली आहे। माहिती आणि तंत्रज्ञानाच्या या युगामध्ये, AI च्या युगामध्ये आज खाजगी शैक्षणिक संस्थांचा या इथे जो वाढत चाललेला जो प्रभाव आहे आणि त्या प्रभावाखाली असताना सुद्धा आपण सरकारी पट कमी न होण्यासाठी आणि गुणवंत विद्यार्थी घडवण्यासाठी आपण सर्वजण जे नेटाने प्रयत्न करता त्याचं सर्वप्रथम मी आपणा सर्वांचं कौतुक करतो। आपल्या सर्वांना माहिती आहे की अनेक शैक्षणिक संस्थांचे आश्रयदाते असलेले आणि जनार्दन भगत शिक्षण प्रसारक संस्थेच्या नेतृत्वाखाली माननीय लोकनेते रामशेठ ठाकूर साहेब यांच्या साथीने माननीय आमदार प्रशांत ठाकूर साहेब यांनी अनेक शैक्षणिक संस्था घडवलेल्या आहेत आणि राजकारणासाठी त्यांनी शिक्षकांचा वापर केलेला आजपर्यंत आम्ही कधी बघितलेला नाही। आपल्या ज्या प्रलंबित अपेक्षित मागण्या आहेत याच्या सर्व विषयाची त्यांना सखोल माहिती आहे, अभ्यास आहे आणि मला खात्री आहे की आम्हा सर्वांचे नेते आमदार प्रशांत ठाकूर साहेब आपल्या प्रश्नांची सोडवणूक हे निश्चितच येणाऱ्या काळामध्ये करतील याची मला खात्री आहे।
माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या रूपाने नियोजन समितीच्या माध्यमातून 1 कोटी रुपयाचा निधी हा जिल्हा परिषदेच्या शाळांचे डागडुजी करण्यासाठी दिला. परंतु तत्कालीन त्यावेळेला असलेले शेतकरी कामगार पक्षाचे आमदार यांनी सांगितलं की शिक्षकांना महानगरपालिकेमध्ये हस्तांतरित करण्याची ही लेंदी प्रोसेस आहे, हा शब्द त्यांचा आहे, त्याच्यामुळे लगेच घेता येणार नाही. मात्र आपली दिशाभूल करून काही शिक्षकांना इकडे सांगायचं की आम्ही तुम्हाला घेण्यास तत्पर आहोत आणि काही शिक्षकांची दिशाभूल करायची. मात्र भारतीय जनता पक्ष आणि आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब हे दिशाभूल करणारे नाही, तर कायमस्वरूपी आपल्या सोबत असण्यासाठी सक्षम आहेत हे आपल्याला दाखवून दिलं की 2017 रोजी तातडीनं तो ठराव केला. आणि हे करत असताना सातत्यानं विषय ज्या वेळेला मी घेतले त्यावेळेला तत्कालीन रायगड जिल्ह्याच्या पालकमंत्री आदित्यताई तटकरे यांनी या विषयासंदर्भात जिल्हा परिषदेची बैठक ही स्पेशल लावली माझ्या विषयासंदर्भात आणि त्यावेळेला दोन्ही आमदारांना तिथेशी निमंत्रित केले, सभापती, शिक्षण सभापती आणि सगळे. माननीय आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब त्यावेळेला गोव्याची निवडणूक असल्यामुळे तिथे होते आणि त्या मीटिंगमध्ये देखील सांगितलं समोरच्या आमदारांनी शेतकरी कामगार पक्षाच्या की ही लेंदी प्रोसेस आहे, तातडीनं काय होणार नाही, परंतु तिथं खर्च हा नगरपालिका विभागामध्ये असल्यामुळे त्यांनी केला पाहिजे. परंतु त्यांना एवढी शाश्वती नव्हती किंवा अभ्यास नव्हता की हद्दीमध्ये शाळा असल्या तरी त्यांचं जे अस्तित्व आहे, अधिकार आहे हे जिल्हा परिषदेकडे असल्यामुळे त्यांच्या अखत्यारीत असलेला महानगरपालिका हे खर्च करू शकत नव्हते. अशी परिस्थिती असताना देखील आता दोन्ही सत्ता एकत्रित आहेत, भारतीय जनता पक्षाकडे आहेत, मान्य आमदार प्रशांतदादा ठाकूर साहेब यांच्या छायेखाली आहेत. त्याच्यामुळे ज्या ज्या गोष्टी अंतर्भूत असतील आणि शिक्षकांना अपेक्षित असतील तशाच करण्यासाठी आम्ही या ठिकाणी कटिबद्ध आहोत, अशा पद्धतीतलं आपल्याला आश्वस्त करतो.